नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 15वा पाठ पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर हाच पाठ पदार्थ आपल्या वापरातील इयत्ता 6वी ते देखील आपल्याला होता आणि त्या व्हिडिओला देखील तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। तर हा पाठ किंवा हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठात काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। तर सुरुवातीला बघूया, थोडे आठवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय? पृष्ठ क्रमांक 100 वरती हा प्रश्न आहे। तर उत्तर आहे, निसर्गातून उपलब्ध होणारे पदार्थ म्हणजे नैसर्गिक पदार्थ होय। तर उपलब्ध पदार्थावर विविध रासायनिक प्रक्रिया करून मानवाने तयार केलेले पदार्थ म्हणजे मानवनिर्मित पदार्थ होय। दुसरा प्रश्न आहे, तुमच्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थांची यादी करा। उत्तर आहे, नैसर्गिक पदार्थ लाकूड, फळे, फुले, माती, कापूस, चामडे, रेशीम इत्यादी। तर मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिक, नायलॉन, कागद, रबर, कृत्रिम कापड इत्यादी। यामध्ये अजून उदाहरणे तुम्ही ऍड करू शकता। पुढचा प्रश्न आहे, दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी कोणकोणत्या पदार्थांचा वापर केला जात असे? तर उत्तर पाहूयात, दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी बाभळीची साल, कोळशाची पूड, राख, मंजन, कडुनिंबाची काडी, डाळिंबाची साल, मीठ असे अनेक पर्याय वापरले जात असत। दुसरा प्रश्न, आज आपण दात स्वच्छ करण्यासाठी कशाचा वापर करतो? तर आपण दात स्वच्छ करण्यासाठी दंतमंजन किंवा टूथपेस्टचा वापर करतो। आता माहिती मिळवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, टूथपेस्ट व टूथ पावडर मधील फ्लोराईड कोठून मिळते? उत्तर आहे, पाण्याच्या सर्व स्रोतात फ्लोराईड असते। मॅग्नेशियम क्लोराईडच्या स्वरूपात टूथपेस्ट व टूथ पावडरमध्ये फ्लोराईड घातले जाते, ते दातांच्या आवरणात शोषले जाते। दुसरा प्रश्न आहे, टूथ पावडर किंवा टूथपेस्टच्या वेष्टनावर दिलेल्या माहितीची नोंद करून चर्चा करा। आता या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी दिलेलं नाही, तुम्हाला टूथपेस्टचं कवर घ्यायचं आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घातल्या जातात त्या पदार्थांची यादी स्वतः बनवायची आहे। कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या टूथपेस्ट वापरलेला असू शकतो, त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर वेगळं येईल किंवा सारखं देखील येऊ शकतं। पुढचा प्रश्न आहे, शरीर व कपड्यांच्या स्वच्छतेसाठी आपण कशाचा वापर करतो? उत्तर आहे, शरीर व कपड्यांच्या स्वच्छतेसाठी आपण साबण किंवा डिटर्जंटचा वापर करतो। पुढचा प्रश्न आहे, बांधकामासाठी वापरले जाणारे पदार्थ कोणते? तर माती, विटा, सिमेंट, रेती, चुना असे वेगवेगळे पदार्थ बांधकामासाठी वापरले जातात। आता चुना हा पूर्वी बांधकामासाठी वापरला जात असत, परंतु सध्या चुना वापरण्याचं प्रमाण खूप कमी आहे किंवा नसल्यातच जमा आहे। पुढचा प्रश्न आहे, खालील चित्रामध्ये दिसणाऱ्या घरांपैकी मजबूत बांधकाम कोणते असेल आणि का? तर या ठिकाणी पाठ्यपुस्तकात आपल्याला 3 चित्र दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला निरीक्षण करायचं आहे। तर दिलेल्या चित्रांमधील तिसऱ्या क्रमांकाचे घर मजबूत बांधकामाचे असेल, कारण ते सिमेंटने बनवलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, अलीकडच्या काळात रस्ते काँक्रीटचे का तयार करतात? उत्तर आहे, कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची रहदारी असते, त्यामुळे रस्ते मजबूत असणे आवश्यक आहे। म्हणून जलद दळणवळण होण्यासाठी अलीकडच्या काळात काँक्रीटचे रस्ते तयार करतात। पुढचा प्रश्न आहे, पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो? उत्तर आहे, पाण्यात जर कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स आणि सल्फेट्स विरघळलेले असतील तर पाण्याला कठीणपणा येतो। आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली। आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। तर कंसात कोणकोणते शब्द दिलेले आहेत?
पांढरे सिमेंट, साबण, अपमार्जक, हाडांची झीज, दंतक्षय, कठीण, मृदू, पोर्टलंड आणि तेल आम्ल हे काही पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर योग्य पर्याय आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचा आहे. त्यातील पहिली रिकामी जागा बघूया. पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास रिकामी जागा म्हणतात. तर रिकाम्या जागी योग्य पर्याय कोणता येईल? अपमार्जक. रिकामी जागा रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. तर रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? दंतक्षय. साबण हा रिकामी जागा व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. तर रिकाम्या जागी शब्द येईल तेल आम्ल. संश्लिष्ट अपमार्जके ही रिकामी जागा पाण्यातही वापरता येतात. तर रिकाम्या जागी शब्द येईल कठीण. बांधकामासाठी प्रामुख्याने रिकामी जागा सिमेंट वापरले जाते. रिकाम्या जागी योग्य शब्द येईल पोर्टलंड. पोर्टलंड सिमेंटचे वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म आपण पाठात पाहिलेलेच आहेत. दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात? तर याचं उत्तर आहे, कपड्यावरचा मळ, तेलाचे डाग इत्यादी काढण्यासाठी अपमार्जके वापरली जातात. याचे रेणू जास्त लांबीचे असून त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात. हा अपमार्जक रेणू त्याच्या एका टोकापाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात व तेल आणि मळ बाहेर पडून कपडे स्वच्छ होतात. पुढचा प्रश्न आहे, पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण सुऱ्याच्या साह्याने कसे तपासाल? उत्तर आहे, कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही, कारण त्यात जे क्षार विरघळलेले असतात त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून साबण सुरा वापरून पाणी कठीण आहे का हे समजते. टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय? उत्तर आहे, टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे आहेत. यांच्यामुळे दातांवरील घाण साफ होते. शिवाय हे घटक दातांना पॉलिश करण्याचे काम करतात. टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडमुळे दंतक्षय रोखला जातो. फ्लोराईडमुळे दातांवरील आवरण बळकट होते. सिमेंटमधील घटक कोणते? उत्तर आहे, साध्या सिमेंटमध्ये सिलिका म्हणजेच वाळू, ॲल्युमिना म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण असते. तर पोर्टलंड सिमेंटमध्ये 60% चुना म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड, 25% सिलिका म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड आणि 1 ॲल्युमिना व उरलेला भाग आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियाने बनलेला असतो. कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल? उत्तर पाहूयात. कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. हे घटक मिसळले नाही तर इमारतीची स्लॅब भक्कम होणार नाही. पाण्याची गळती होईल. सिमेंटमुळे गळती रोखली जाते. जर सिमेंट वापरले नाही तर इमारत कोसळून जाईल. खरं तर सिमेंटशिवाय कॉन्क्रीटचं मिश्रण बनणारच नाही आणि हे असं मिश्रण घेऊन आपण बांधकाम करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा. तर व्हील, रिन, टाईड, सर्फ एक्सेल इत्यादी. आता या ठिकाणी तुमच्या घरात कोणती अपमार्जके वापरली जातात त्यानुसार तुमचं हे उत्तर राहील. उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत? उंची वस्त्र म्हणजे काय? महागडे कपडे किंवा चांगला कापड किंवा उच्च दर्जाचं कापड. तर अशा कापडासाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत हे सांगायचं आहे.
तर उत्तर पाहूयात. उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके सौम्य, परिणामकारक व कपड्यांवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही अशी असावी. रिठा आणि शिकेकाई सारखी निसर्गनिर्मित अपमार्जके उंची वस्त्रांसाठी वापरावीत, कारण या अपमार्जकांचा रेशीम व लोकरी धाग्यांवर किंवा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही. पृष्ठ सक्रियता म्हणजे काय? विविध अपमार्जकांच्या पृष्ठ सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या 3 रसायनांची नावे लिहा. उत्तर आहे पृष्ठभागावर सहजरित्या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात. अपमार्जके पृष्ठ सक्रिय असल्यामुळे त्यांना फेस येतो. पेट्रोलियम, सल्फर डायऑक्साईड, अल्कोहोल अशा पदार्थामुळे विविध अपमार्जकात पृष्ठ सक्रियता येते. तिसरा प्रश्न आहे आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे? तर नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके. तर या दोन्हीमधला सारखेपणा सुरुवातीला आपण सांगूया. तर दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात. अपमार्जके हे कोणतेही असो आपण स्वच्छतेसाठी वापरतो. तर आता फरक बघूया. एक, नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात. तर मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ आहेत. 2, या अपमार्जकामध्ये सॅपोनिन हा नैसर्गिक रासायनिक पदार्थ असतो. तर मानवनिर्मित अपमार्जकांचं बघूया. यामध्ये सुगंधी द्रव्य, रंगद्रव्य, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, रेती इत्यादी पूरक घटक घातले जातात. तिसरा आहे नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही. तर मानवनिर्मित अपमार्जकांचं बघूयात. विविध रसायनांमुळे मानवनिर्मित अपमार्जके कपड्यांची हानी करू शकतात. 4, यांनी जलाशयांचे प्रदूषण होत नाही. उदाहरणार्थ रिठा आणि शिकेकाई. तर मानवनिर्मित अपमार्जके बघूयात. यांनी जलाशयांचे प्रदूषण होते. साबण व संश्लिष्ट अपमार्जक. आता हे दोनही स्वच्छतेसाठी वापरतात. ज्या ठिकाणी अपमार्जक येईल त्या ठिकाणी तुम्ही सरळ स्पष्ट लिहायचं की हे दोन्हीही स्वच्छतेसाठी वापरतात. तर हा त्यांचा सारखेपणा आहे. तर आता फरक बघूयात. साबण, संश्लिष्ट अपमार्जक. 1, साबण बनवताना सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड, खोबरेल तेल, मीठ इत्यादी घटक वापरले जातात. तर संश्लिष्ट अपमार्जक बनवताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन वापरले जाते. 2, कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही. तर कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो. 3, कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो. 3, कपड्याच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकांचा परिणाम खूप प्रभावशाली असतो. 4, साबणाचा त्वचेवर वाईट परिणाम होत नाही. तर संश्लिष्ट अपमार्जकांचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. असा फरक या दोन्हीमधला आपल्याला सांगता येईल. अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण. आता दोन्हीतही तेल आंबले असतात व दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात. हा त्यांचा काय झाला? सारखेपणा झाला. आता फरक बघूयात. तर अंगाचा साबण. अंगाचा साबण वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरला जातो. तर कपडे धुण्याचा साबण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो. 2, हा मृदू साबण असतो. कोणता? अंगाचा साबण. तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण असतो. 3, हा तेलाम्लाचा पोटॅशियम क्षार असतो. कोण? अंगाचा साबण. आणि कपडे धुण्याचा साबण हा तेलाम्लाचा सोडियम क्षार असतो. आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट. तर आधुनिक सिमेंट हे सिलिका, ॲल्युमिनिया, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया यांच्यापासून तयार करतात. तर प्राचीन सिमेंट याची माहिती बघूया. भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवले जात असे.
चौथा प्रश्न आहे कारणे लिहा. त्यामध्ये अ, कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. तर याचं कारण द्यायचं आहे, कठीण पाण्यात निरनिराळे क्षार असतात, त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो. या साक्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो, म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. तेल पाण्यात मिसळत नाही, परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते. याचं उत्तर आहे, दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात. हे रेणू त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. एरवी तेल आणि पाणी मिसळत नाही, परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एकजीव होतात. संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत. याचं उत्तर पाहूयात. संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात वापरता येतात. या अपमार्जकांची निर्मिती वापराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धती अवलंबून करतात. त्यांच्यामध्ये सुगंधी द्रव्य, रंगद्रव्य, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळले जातात. त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जकांना उपयुक्त गुणधर्म मिळतात आणि ती साबणापेक्षा सरस ठरतात. बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात. तर याचं कारण, साबणातील अशुद्धी कधीकधी कपड्यांवर उतरू शकते. हळदीसारखे डाग कपड्यांवर पडले असतील तर ते साबणाच्या रासायनिक क्रियेने लाल होतात. दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये. तर याचं कारण आहे, तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे. त्याच्या वापराने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. मशेरी तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो. म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांवरती भाषणे, त्याचबरोबर हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये निबंध, भाषण, पत्रलेखन या सर्व गोष्टींचे व्हिडिओ देखील अवेलेबल आहेत. ते देखील तुम्ही नक्की चेक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.